नमस्कार एसटी कष्टकरी बांधवांनो, तुमच्या हक्काच्या पैशाबाबत एक अत्यंत महत्त्वाचे पत्र समोर आले आहे। 53% की 58% नक्की किती महागाई भत्ता मिळणार आणि मागील 13 महिन्यांच्या थकबाकीचे काय होणार? जर तुम्ही एसटी कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात तुमच्या पगारातील वाढीचा संपूर्ण हिशोब आहे। एसटी मधील कामगार संघटनेने प्रशासनाला पाठवलेल्या या पत्रात 2 मुख्य मागण्या केल्या आहेत। पहिली बाब म्हणजे राज्य शासनाने महागाई भत्ता 55% वरून 58% केला आहे। ही 3% वाढ जुलै 2025 पासून लागू असून त्याची थकबाकी फेब्रुवारीच्या पगारात रोखीने देण्याचा निर्णय झाला आहे। दुसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता 53% वरून 55% होणे अपेक्षित होते, मात्र एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही केवळ 53% दरानेच भत्ता मिळत आहे। यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे। संघटनेने आग्रहाने मागणी केली आहे की जानेवारी 2025 पासूनची ही 2% वाढ आणि मागील 13 महिन्यांची थकबाकी मार्च 2026च्या पगारात तातडीने जमा झालीच पाहिजे। बांधवांनो, हा तुमच्या हक्काच्या लढ्याचा विषय आहे। ही माहिती जास्तीत जास्त एसटी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमच्या मागण्या मान्य व्हायलाच हव्यात। धन्यवाद।